So welcome everyone. चला सगळ्यांचं स्वागत आहे. Welcome to Sadhava classes. You are in standard 6 and we are going to start your science subject. We are going to start your science subject. अर्णव काय डाऊट आहे बाळा बोल. So science subjects. अर्णव हा काय डाऊट आहे का? नाही सर ते चुकून दबलं. बरं बरं ठीक आहे. चला आवाज बंद ठेवा. So हा चलो. यातले आपले मला वाटतं आय थिंक वी हॅव टेकन 3 chapters. Yes, we have taken 3 chapters before this lecture. Okay, good. So we have taken 3 chapters. First बघा काय घेतलं नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर, लँड आपला झालाय. Then the second chapter, the living world, हा पण आपला झालाय. Diversity in living things and their classification, third chapter पण आपला झालाय. Okay, so the chapters we have completed. So chapter number 1, chapter number 2, chapter number 3 झालाय. Now today we'll take chapter number 4. That means disaster management. काय घ्यायचं आपल्याला disaster management हा chapter घ्यायचा आहे. Right, getting? So page number 26, 26 plus 9, 35, right? So this is your chapter disaster management. Okay, सगळ्यांना लक्ष द्यायचं आहे. काय डाऊट असेल मला नंतर विचारा. So what is a disaster? See, what do you mean by disaster? Disaster म्हणजे काय? आपत्ती ज्याला म्हणतो आपण. Okay, it is an disaster म्हणजे आपत्ती ज्याला आपण म्हणतो की it is something sometimes suddenly येते बघा. So what, see, question number 1 दिलाय. What events do you see in the pictures? What events? सांगा. First one is what? It looks like earthquake. Second काय सांगा मला रे? Fire, forest fire. Second काय तुमचं? Forest fire. बरोबर. Second काय तुमचं? Forest fire. Third one काय दिसतं तुम्हाला इथे? Flood. Yes, it is flood. पूर दिसतो बरं. पूर आलाय. इथे भूकंप झालेला दिसतोय. आणि वनवा म्हणजे काय? Forest fire. अजून काय काय दिसतं बघा तुम्हाला? And here you can, okay, here you can see it is only fire. Okay, ही fire आहे फक्त, आग लागली या ठिकाणी. Here you can see it is a cyclone, चक्रीवादळ. बरोबर. सायक्लोन चक्रीवादळ. आता बघा एक चक्रीवादळ येऊन गेलं. कोण सांगेल त्याचं नाव मला? एक चक्रीवादळ आताच गेल्या महिन्यात. हा, येस, विच वन इट वॉज? सर बवंडर. हा, लेकिन व्हॉट वॉज द नेम ऑफ दॅट बवंडर? त्याचं नाव काय होतं? काय नाव होतं त्याचं? कोण सांगेल? सायक्लोन. विच सायक्लोन इट वॉज इट? विच सायक्लोन इट वॉज? सो इट वॉज निसर्ग चक्रीवादळ येऊन गेलं बघा आता. निसर्ग. अँड फायनली हा जो आहे हा काय तुमचा व्हॉल्कॅनो म्हणजे काय? ज्वालामुखी. व्हॉल्कॅनो म्हणजे काय? ज्वालामुखी. सो गेटिंग यू गॉट द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 1. हियर इथे काय तुम्हाला? अर्थक्वेक, इट इज फॉरेस्ट फायर, दिस इज फ्लड, हा झाला फायर, दिस इज सायक्लोन, अँड द लास्ट वन इज व्हॉल्कॅनो. व्हॉल्कॅनिक इरप्शन. याला म्हणतात व्हॉल्कॅनिक इरप्शन, ज्वालामुखीचा उद्रेक. काय म्हणतात त्याला? व्हॉल्कॅनिक इरप्शन और ज्वालामुखीचा उद्रेक. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट वुड यू हॅव डन इन दिस सिच्युएशन? जर असं काय घडलं तर आपण काय केलं असेल? ओके, व्हॉट यू वुड हॅव डन. जर असेल तर तुम्ही काय करणार? असं समजा घडलं तर तुम्ही काय करणार? दॅट इज व्हॉट इज नोन ॲज डिझास्टर मॅनेजमेंट. अशा वेळेस आपण जे करणार दॅट इज नोन ॲज डिझास्टर मॅनेजमेंट. दॅट इज नोन ॲज डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन. The next question is, have you experienced such a situation yourself? अगे किसने ये एक्सपीरियंस किया है सिच्युएशन? हैव यू एवर एक्सपीरियंस सिच्युएशन? कोणाला सिच्युएशन एक्सपिरियन्स झालाय का याचा? तुम्हाला माझ्या मते नसेल झाला, बट मेनी ऑफ अस हॅव सीन द फ्लड. बघा गेल्या वर्षी फ्लड पाहिलं आपण. फ्लड वी हॅव सीन सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये पूर तुम्ही पाहिला. ओके, earthquake you might have seen on the TV. तर तुम्ही पाहिलं असेल. सायक्लोन तर तुम्ही ऑलरेडी पाहिलं समोरासमोरच तुम्ही त्यावेळेस निसर्ग चक्रीच्या वादळाच्या वेळेस. Last question is asked is, why do these events occur? Why do they occur? ते नॅचरल की मॅन मेड आहे? टेल मी, सांगा बरं. व्हॉट आर दे? नॅचरल की मॅन मेड आहेत? आपण करतो का? येस, some are natural. Yes, some are natural and some are man made. Some are natural and some are man made. ओके, काही काही माणसामुळे होतात, काही काही नैसर्गिक होतात. बट
some disastrous events. So the first diagram given to you is first Dada. The first disaster given to you is an earthquake. So what is a disaster? Okay, this is an earthquake. See, this is the earthquake. This earthquake effects of the earthquake at Khillari. भूकंप. बरोबर भूकंप बरोबर हा भूकंप कुठे झाला खिल्लारी मध्ये झाला खिल्लारी कुठे आहे लातूर जिल्ह्यामध्ये कुठे आहे लातूर जिल्ह्यात खिल्लारी आहे त्या ठिकाणी हा भूकंप लातूर. हा बरोबर इथे दिलं बघा लातूर मध्ये कधी झाला रे when does it took place in 1993 1996. आवाज बंद प्लीज in 1993 many people died due to earthquake at खिल्लारी or किल्लारी इन लातूर डिस्ट्रिक्ट लातूरमध्ये भूकंप झाला बघा हा दिसतो तुम्हाला भूकंप लातूरमध्ये भूकंप झाला 1993 ला ओके यू कॅन सी द पिक्चर अँड यू कॅन सी कशी घरं पडली बघा इकडे बघा कशा प्रकारे घरं पडलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात यू कॅन सी हाऊ डिझास्टर्स इट वॉज इवन टुडे पीपल ऑफ मुंबई shudder at the memory of July 2005 when many people had lost their lives in the deluge caused by heavy rains. मुंबई मध्ये सुद्धा 2005 ला मुंबई में पता आपको 2005 में पापा को पूछ लो मम्मी पापाला विचारून घ्या इन 2005 2005 साली मुंबईला तर मोठा पूर आला जमीन होता सरकली ना काय झालं जमीन सरकली ना नाही 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 नाही. मुंबईला पूर आला होता मोठा पूर आला होता मुंबईला जमीन सरकली ती माळीन गावचं आहे इट वॉज माळीन इट वॉज द माळीन पुढे आहे ना माळीन पण हे जे आहे ना 2005चं काय आहे तर मुंबईला मोठा पूर आला होता मुंबईला खूप पाऊस झाला त्यामुळे मोठा पूर आला मुंबईला पूर आला म्हणजे पावसामुळे बऱ्याच मुंबईला पाणी साचलं आणि बऱ्याच लोकांचे प्राण गेले जुलै 2005 ला त्याला महापूर खूप पाऊस झाला होता खूप पाऊस तुमच्या आई वडिलांना विचारा कारण तुम्हाला त्या गोष्टी माहित नसतील नाव इन जुलै हाँ सर 2000 पता है मेरे को. हा इन जुलै 2014 जुलै 2014 ला काय झालं हे माळीनचं बघा माळीन बघा दिख रहा है बघा या ठिकाणी माळीन गावच्या गाव काय झालं होतं लँडस्लाईड झाली या ठिकाणी बरोबर माळीन गावच्या गाव काय झालं होतं जमिनीखाली काढलं गेलं बघा अक्षरशः सी दिस इज द माळीन किंवा माळीन जे असेल ते दिस इज द इफेक्ट ऑफ माळीन माळीन कुठे आहे आंबेगाव तालुका ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट डिस्ट्रॉयड इन अ मॅटर ऑफ मिनिट ड्यू टू लँडस्लाइड अक्षरशः काय झालं होतं भूस्खलन झालं होतं डोंगर त्या ठिकाणी काय झालं होतं पूर्ण डोंगर हा असा ढासळला होता आणि अक्षरशः गावच्या गाव काय झालं होतं त्या खाली गाडल्या गेले कधी 2014 मध्ये इन नोव्हेंबर 2015 मध्ये सुद्धा काय झालं बघा तामिळनाडूमध्ये इन तामिळनाडू नोव्हेंबर 2015 तामिळनाडूमध्ये मेनी पीपल डाईड ड्यू टू फ्लडिंग कॉज्ड बाय हेवी रेन्स तामिळनाडूमध्ये सुद्धा खूप पाऊस आला होता चेन्नई हे शहर आहे तिकडे तुम्हाला माहिती आहे ना चेन्नई वापे सिटी आहे त्याला सुद्धा बराचसा प्रॉब्लेम झाला होता काही मुलं नेटवर्क जात असतील तर प्लीज जॉईन करा परत नो प्रॉब्लेम नो इश्यू राज है कोण गेलं माहित नाही मला अर्णव पण आहे चलो एनिवेज सो बघा सो दिस इज अ डिझास्टर याला काय म्हणतो आपण डिझास्टर सो व्हॉट इज अ डिझास्टर डेफिनेशन दिली बघा डिझास्टरची सो व्हॉट इज अ डिझास्टर अ सडन इव्हेंट दॅट कॉज अ लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ प्रॉपर्टी अँड सोशल aspects ऑफ अ नेशन और सोसायटी इज कॉल्ड एज डिझास्टर आता जेव्हा डिझास्टर होतं बघा वेन एव्हर दिस टाइप ऑफ डिझास्टर अकर लाईफ लोकांचं आयुष्य जातं लोक मर जाते हैं प्रॉपर्टीचं नुकसान होतं बरोबर की नाही प्रॉपर्टीचं पण नुकसान होतं आणि सोशल लोकांना सामाजिक गोष्टी सोशल थिंग्स आर ऑल्सो अफेक्टेड सोशल थिंग्स आर ऑल्सो अफेक्टेड इन द डिझास्टर गेटिंग एनी डाउट टिल दिस No sir. वेरी गुड यूज योर ब्रेन पावर क्या पूछा देखो व्हाट डिजास्टर्स कैन अकर इन स्कूल स्कूल में क्या क्या हो सकता है कैन यू से स्कूल में क्या क्या हो सकता है व्हाट टाइप ऑफ डिजास्टर व्हाट टाइप्स ऑफ डिजास्टर कैन अकर ढूंढो बताओ मुझे बाद में अकॉर्डिंग टू यू व्हाट कैन यू डू और व्हाट कैन बी डन टू डील सच ए डिजास्टर ओके स्कूल में क्या क्या हो सकता है तो उसके लिए हम क्या कर सकते हैं ये आपको बताना है इजी है जब आगे पॉसिबल है तो बताओ आंसर इफ नॉट नो डोंट नो प्रॉब्लम येस कोणाचा मेसेज आहे नो सर ऋतुजा गुड अर्णव गुड लक्ष द्यायचं आहे Shalom is there. Yeah, Shalom is there. So who is not there? अरे प्रथमेश नाही आला ना आपला आज
वांद्रे उसका नेटवर्क पैक खत्म हो गया शायद। ठीक है, हाँ चलो नेक्स्ट। So how and why do the following disasters occur? Okay, why, how and why do the following disasters occur? तुम्ही मोबाईल आहे ना आडवा करायचा म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल. मोबाईल आडवा केला ना तुम्हाला स्क्रीन थोडीशी मोठी दिसेल. फर्स्ट वन, फ्लड्स ड्यू टू हेवी रेन्स. फ्लड कसे येतात? खूप पाऊस पडला बघा. ओके, येस, म्यूट या साऊंड. आवाज कोणा चालू आहे? अर्णव, आवाज बंद ठेवायचा आहे. फ्लड्स, फ्लड्स आर ड्यू टू हेवी रेन्स. खूप सर पाऊस पडला. येस, सर स्कूल में एक्सीडेंट। ओके बेटा, बाद में बताएंगे प्लीज. चलो उस पर डिस्कशन बाद में करेंगे. हाँ, सो फ्लड्स ड्यू टू हेवी रेन्स, बहुत ज्यादा बारिश होने के बाद खूप जास्त पाऊस पडला आणि कमी वेळात पडला. ओके, अगर कम समय में बहुत ज्यादा बारिश होती है देन इट इज अ फ्लड. मग काय होतो? पूर येतो. कमी वेळात जर जास्त पाऊस पडला तर काय तयार होतो? पूर येतो एखाद्या ठिकाणी. सेकंड थिंग इज दॅन अन अर्थक्वेक. अँड अर्थक्वेक, भूकंप, अ लाइटनिंग म्हणजे विजा चमकणे, अ व्हॉल्कॅनिक इरप्शन, हे सगळे नॅचरल आहे. दे आर नॉट इन अवर हँड. थर्ड वन, then next one you have फॉरेस्ट फायर. ओके, फॉरेस्ट फायर, जंगलाला लागलेली आग, त्याला आपण म्हणतो वनवा. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण? वनवा. देर आर मेनी, दिस कॅन बी नॅचरल और दिस कॅन बी man made. Then next thing you have, next thing is what? Increase the risk due to high density of population in a limited area. देखो, इतनी जगह है और इतनी जगह में अगर ज्यादा से ज्यादा लोग रहेंगे then there is a high density of population and it increases the risk. उससे क्या होता है? रिस्क इंक्रीज होता है. आप देखो, अगर मुंबई में देखोगे बहुत ज्यादा, या फिर हमारे कल्याण में देखो, जो पहाड आहे ना, डोंगर आहे, डोंगरावर सुद्धा घर आहेत. डोंगरावर घर आहेत, तुम्ही बघितलं असेल, आपल्या कल्याणमध्ये आहेत, मुंबईला आहे, उल्हासनगरला आहे, पुण्याला आहे, बऱ्याच ठिकाणी आहे. त्यामुळे काय होतं? देर इज अ रिस्क. देन रॅम्पंट अँड इरेग्युलर कन्स्ट्रक्शन, कसंही लोकांनी घरं बांधलेली आहेत, कुठेही बांधलेली आहेत, अंतर काही ठेवलेलं नाहीये वगैरे वगैरे. देन इकॉलॉजिकल इम्बॅलन्स अँड फायनली यू हॅव टेररिझम. टेररिझम मॅनमेड आहे, दहशतवाद आपण त्याला म्हणतो. रायट्स म्हणजे दंगली. येस, कोण आहे इथे? सर आवाज येत नाही. आवाज येत नाही का तुम्हाला? आवाज येतोय का? सर मला येतोय. ओके राज, ट्राय अगेन, यू कॅन हिअर मी वेल. स्वराज लक्ष द्यायचं. टेररिझम म्हणजे दहशतवाद. रायट्स म्हणजे दंगली, क्राईम्स, गुन्हे, रिझल्टिंग इन बॉम्ब एक्सप्लोजन. लोक असे काय करतात? लोक बॉम्बस्फोट करतात, बरोबर, दंगली घडवून आणतात, बॉम्बस्फोट, दंगली घडवून आणतात, अँड फायर, कुठे कुठे आग सुद्धा लावतात, ऍक्सिडेंट सुद्धा घडवून आणतात. तुम्हाला माहितीये मुंबईमध्ये एक हल्ला झाला, दहशतवादी हल्ला, माहितीये तुम्हाला सगळ्यांना? No. Now you can classify the following disasters as man-made or natural. आवाज बंद ठेवायचा आहे. म्यूट युअर साऊंड प्लीज. नाव दोन तुम्हाला दिले, मॅनमेड आणि नॅचरल. मॅनमेड आणि नॅचरल. सो फायर इज मॅनमेड, अर्थक्वेक नॅचरल. देन लिकेज ऑफ केमिकल गॅसेस. लिकेज ऑफ केमिकल गॅसेस काय येणार? मॅनमेड. हे काय ना तुमचं? मॅनमेड. ठीक आहे, तर इथे लिहायचं तुम्हाला, लिकेज ऑफ केमिकल गॅसेस. ठीक आहे, मला टाईप करायला जागा नाही, तुम्ही नीट लिहा. स्टॉर्म, वादळ, इट इज नॅचरल. सो स्टॉर्म काय येणार? नॅचरल मध्ये येणार. फ्लड, फ्लड सुद्धा नॅचरल मध्ये येणार. हम पूर सुद्धा नॅचरल मध्ये येणार. फ्लड. सुनामी, सुनामी ऑल्सो नॅचरल. देन बॉम्ब एक्सप्लोजन, बॉम्ब एक्सप्लोजन काय येणार? मॅनमेड. बॉम्ब एक्सप्लोजन विल बी द मॅनमेड थिंग. सो इथे येणार बॉम्ब एक्सप्लोजन. देन कोलॅप्स ऑफ अ बिल्डिंग. कोलॅप्स ऑफ बिल्डिंग भी नेचुरल आएगा, यहाँ पे लिखो, सॉरी, मैन मेड कोलैप्स ऑफ अ बिल्डिंग. कोलैप्स ऑफ अ बिल्डिंग. वॉर, वॉर इज ऑल्सो मैन मेड, इटली ऑफ वॉर. फॉरेस्ट फायर, फॉरेस्ट फायर इज नॅचरल. ऍक्च्युली फॉरेस्ट फायर नॅचरल मध्येच घ्या, बिकॉज मॅन मेड पेक्षा नॅचरलच येतं फॉरेस्ट फायर. सो टेक इट एज FF. फॉरेस्ट फायर तुमचं काय येतं? मॅन मेड येतं, सॉरी नॅचरल येतं. गेटिंग? चलो थोड़ा आगे जाएंगे धीरे धीरे. So disasters are of two types. Disasters are of mainly two kinds. Disasters are of main two kinds. They are of main two kinds. Okay, which are they? आता सांगितलं तुम्हाला. Which are they? They are natural as well as man-made. Man-made as well as natural. Okay, these are two types. Man-made म्हणजे माणसामुळे होणार आहे. Because of the human activity. They occur because of the human activity.
they are known as man-made, and if they occur because of natural activity, then they are known as natural disasters. Okay, so we'll see one by one what are the disasters and what are the effects, what can we do to overcome them वगैरे वगैरे. चलो, फर्स्ट वन गिवन इज अर्थक्वेक. फर्स्ट काय तुम्हाला अर्थक्वेक आहे म्हणजे काय म्हणतात त्याला, भूकंप. ठीक आहे, काय म्हणतात मला भूकंप बघतो. सो मूवमेंट बघा, हाऊ द अर्थक्वेक अकर्स. अर्थक्वेक कसं होतं बघा, अर्थक्वेक कसं होतं, मूवमेंट्स इन द इंटिरियर ऑफ द अर्थ. आकाश, movements in the interior of the earth release a tremendous amount of energy. बघा, पृथ्वीच्या आतमध्ये काय होतं, अशा प्रकारे काय होतात, मुवमेंट होते. ओके, इनसाइड दी अर्थ असे मुवमेंट होतात. दिस कॉजेस सिस्मिक वेव्स, आणि काय तयार होतात, सिस्मिक वेव्स तयार होतात. सिस्मिक वेव्स लिडिंग टू द मुवमेंट ऑफ अर्थ सरफेस. आता आतमध्ये जर हालचाल झाली तर काय त्याचा परिणाम काय होतो, जमिनीवर त्याचा परिणाम होतो. ओके, जमिनीचा परिणाम होत असतो. सो जमीन काय होतं, ट्रेमर्स, शेकिंग, क्रॅकिंग, बरोबर, हादरे बसतात या फिर ऐसे क्रॅक होता है जमीन में. सो these are the types, these are the effects of, and how this earthquake take place. earthquake तुम्हाला असं दिसतं. सच व्हायब्रेशन बघा, मोबाईल कसा व्हायब्रेट होतो तशी जमीन व्हायब्रेट होतो. और क्वेकिंग इन द अर्थ crust is known as an earthquake, right? Such vibration or quaking in the earth's crust is known as earthquake. It is believed that beside other causes, man-made causes like mining, अभी man-made causes भी है उसके लिए, mining आहे, बरोबर, construction of big dams also lead to earthquakes, बरोबर, also lead to earthquakes. Now what are the effects, see. So what are the effects of earthquake? First, डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, बरोबर, जेवढे काय आपण बनवलेले आहेत, बिल्डिंग बनवले आहेत, ब्रिज बनवले, रोड, रेल्वे ट्रॅक्स, हे सगळं काय होतं, डिस्ट्रक्ट होऊन जातं, म्हणजे सगळं काय होतं, खराब होऊन जातं, सगळं उद्ध्वस्त होऊन जातं. सेकंड इज चेंज इन द डिरेक्शन ऑफ फ्लो ऑफ वॉटर. कधी कधी पाणी, ओके, वॉटर फ्लो अगर इस डिरेक्शन में है, सो इट मे चेंज इट्स डिरेक्शन, त्याचं डिरेक्शन चेंज होऊ शकतं. And last is huge loss of life and property. माणसं पण मरतात, as well as there is a loss of property, right? Getting humans as well as there is a loss of property. Okay, getting guys, any problem, any doubt till this? कोणाला प्रॉब्लेम आहे, कोणाला डाऊट आहे याच्यापर्यंत? नाही ना, चला पुढे जाऊया हळूहळू. पुढे तुम्हाला दिलंय फ्लड. फ्लड म्हणजे काय रे, पूर. पुढे तुम्हाला दिलंय फ्लड. फ्लड म्हणजे काय दिलंय तुम्हाला, पूर. ओके, सो व्हॉट इज गिवन टू यू, फ्लड. फ्लड म्हणजे काय, पूर. काय दिलं आपल्याला, फ्लड. फ्लड म्हणजे काय, पूर म्हणतो त्याला. सो व्हॉट इज अ फ्लड? अ फ्रिक्वेंटली अकरिंग नॅचरल डिझास्टर इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड इज फ्लड. बघा, हे आपल्याकडे घडतं असं नाहीये. इट अकर्स इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. संपूर्ण जगामध्ये पूर ही परिस्थिती येतच असते. ड्यू टू एक्सेसिव्ह रेन. बघा, पाऊस कसा पडतो, एक्सेसिव्ह, खूप जास्त पाऊस पडतो. इन द सेम प्लेस अ रिव्हर ओव्हरफ्लोज. येस, कोण आहे, नो डाउट. ओके, गुड. रिवर फ्लोज. क्या झालं बोला बाळांनो. सर आवाज येत नाही. राज, आपका आवाज कैसे नहीं आ रही, बाकी सबको आवाज आ रहा है बेटा. Banks causing a flood. The water drainage system in big cities falls short when there is a heavy rainfall, resulting in choking of gutters and drainage lines. Water overflows on the road and surrounding areas and even enter nearby houses. Okay, गावचं तर गोष्ट वेगळी, पण सिटी में क्या होता है कि छोटे छोटे गटर्स वगैरह जो होते हैं, दे ऑल चोकअप. बड़े बड़े गटर्स भी चोकअप हो जाते हैं, एंड द वाटर सब इधर उधर फैल जाता है. इट एंटर्स इन द हाउसेस. घरामध्ये पाणी येतं, घरामध्ये पाणी येतं. मग आपल्या मुंबईमध्ये सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. यू कॅन सी द डायग्राम. बघा, तुम्हाला असं डायग्राम पाहायला मिळालं. अँड यू कॅन ऍक्च्युअली सी, असं ऑलरेडी घडलेलं आहे आणि घडतंय दरवर्षी. बघा, लास्ट टाइम तुम्ही पाहिलं असेल, कोल्हापूर, सातारा, सांगलीच्या भागात असं पूर मोठा आला होता. सो व्हॉट आर द इफेक्ट्स? What are the effects of foods? What are the effects of foods? First, huge loss of life and property. याच्यामध्ये सुद्धा माणसं मरतात, जनावरं मरतात. सो देर इज अ लॉस ऑफ लाईफ अँड देर इज लॉस ऑफ प्रॉपर्टी. प्रॉपर्टी पण सुद्धा माणसाची काय होते, नुकसान होतं प्रॉपर्टी सुद्धा.
देन सॉइल इरोजन, माती वरचा माझा थर येतो पाण्याबरोबर वाहून जातो, जो मिट्टी येते ना वो मिट्टी क्या होती है पानी के साथ बह जाती है, पाण्याबरोबर माती वाहून जाते, त्याला म्हणतो आपण सॉइल एरोजन. डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप, जे काही पिकं आहेत बरोबर, जो बी क्रॉप्स आहेत दे ऑल आर डिस्ट्रक्टेड, बरोबर ते सगळे डिस्ट्रक्ट होऊन जातात, देर इज अ डिस्ट्रक्शन. आफ्टर इफेक्ट्स, आता बघा पूर आहे, पाणी गेल्यानंतर सुद्धा काय होतं, व्हॉट आर द आफ्टर इफेक्ट्स, व्हॉट आर दी आफ्टर इफेक्ट्स, नंतर काय होतं बघा, स्प्रेड ऑफ डिसीजेस अँड एपिडेमिक्स अफेक्टिंग द हेल्थ ऑफ पीपल. ते गेल्यानंतर सुद्धा काय होतं की लोकांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. ओके, पीपल हॅव टू फेस डिफरंट टाइप्स ऑफ डिसीजेस आफ्टर द इफेक्ट ऑफ फ्लड और आफ्टर फ्लड. मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस असे वेगवेगळे आजार या ठिकाणी पसरतात कधी आफ्टर दी फ्लड. सो द सर आवाज येत नाहीये. आवाज येत नाहीये. हु इज नॉट एबल टू हिअर. आता येतोय आवाज? कॅन यू हिअर मी नाव? यस सर. सर येतोय आवाज. ओके ओके गुड. हा येतोय सर आता आवाज. स्टॉर्म, फॉरेस्ट फायर, बाकीच्या गोष्टी आहेत. ओके, विल टेक देम टुमॉरो. आपण हे उद्या कंटिन्यू करूया. सोपं आहे, जास्त आपण घाईत जाणार नाही आहोत. ओके, विल कम्प्लीट दिस टुमॉरो. थोडासा छानपैकी आहे. सो व्हॉट यू डू, ओके सर. आतापर्यंत मी जेवढं शिकवलंय ना तेवढं सगळं लिहून काढा. सोपं आहे. ओके, आतापर्यंत आपण जेवढं घेतलं ना तेवढं सगळं लिहून काढा. ओके. एक सेकंड थांबा, जायचं नाही लगेच. सर क्या लिखने का? वही बता रहा बेटा, 2 मिनट. वही बता रहा हूँ क्या लिखना है, जस्ट वेट. सर हा बोल ना, आवाज म्यूट कर, बोल. अहो सर चार्जिंग संपले, 7% बाकी आहे फक्त 7. बंद कर तुझ्या लेक्चर साठी चालू बंद करू, त्याला चार्जिंग करून घे. बंद कर तू. हाँ, सो डिजास्टर, अरे अपन डिजास्टर, हाँ ठीक है. सो मैंने जो बताया ना, ये लिखो क्वेश्चन नंबर, यहाँ से लिखो, स्टार्ट करो, इथून लिहायला घ्या पूर्ण. डिझास्टर हे पण लिहा सगळं, मतलब जेवढं आपलं झालं ना आतापर्यंत इथपर्यंत. ओके, पेज नंबर 27 पर्यंत सर्व लिहून काढा. गेटिंग? समजलं सगळ्यांना? होमवर्क आला?